नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्टोरीज बाय ऐश्वर्या पवनमध्ये. आज आपण बनवणार आहोत खमंग अशा आळूच्या वड्या. त्यासाठी आळूचे पानं स्वच्छ धुवून घ्या व त्याची देठं काढून घ्या. त्यानंतर लसूण, जिरे आणि मिरची याची एक पेस्ट बनवून घ्या. त्यानंतर बेसन पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याची एक बॅटर बनवून घ्या. त्या बॅटरमध्ये मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट, मीठ आणि हळद टाकून ते एकत्र करून घ्या. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. त्यानंतर आळूचे पानं वाफवण्यासाठी एका कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवा. त्यानंतर आळूचे पानं लाटण्याने लाटून त्याच्या शिरा दाबून घ्या, त्यामुळे त्या घशामध्ये टोचत नाही. त्यानंतर आपण बनवलेलं बॅटर हळूहळू त्याच्यावर लावा आणि एकावर एक पानं लावून व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते बॅटर त्याच्यावर लावा आणि व्यवस्थित फोल्ड करून एक त्याचा रोल बनवून घ्या. नंतर तो रोल पाणी उकळल्यानंतर वाफवण्यासाठी ठेवून द्या. 10 ते 15 मिनटं वड्या छान दोन्ही साईडने वाफवून घ्या. मध्ये तुम्ही चाकू टाकून बघू शकता त्या पूर्णपणे शिजलेल्या आहे की नाही. ह्या प्रकारे आळूवड्या तुम्ही नक्की ट्राय करा. आळूवड्या कधीही चुकणार नाही आणि खूप टेस्टी लागतात. त्यानंतर थंड झाल्यानंतर वड्या चाकूने कट करून घ्या. त्यानंतर आळूवड्या तुम्ही तव्यावर तीळ टाकून शॅलो फ्राय करू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर तेलामध्ये डीप फ्राय देखील करू शकता. आणि अशा प्रकारे खमंग अशा आळूच्या वड्या तयार आहे. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.